कोरोनामुळे आलेल्या संकटात मानसिक कोंडमारा झाला असेल, मनस्थिती थोडीशी ठीक नसेल, अभ्यास विसरला गेला असेल किंवा मध्येच आठवत नसेल, काळजी करू नका. उजळणी स्वरूपात 10वी अभ्यासमालेचा लाभ घ्या आणि यशस्वी व्हा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दैनिक तरुण भारत यांच्या यूट्यूब माध्यमातून विद्यार्थ्यांना अभ्यास मालिका जी पुरवली जात आहे त्यामध्ये व्यवहार अध्ययनातून तिसरे प्रकरण व्यवसायाचे जागतिकीकरण या पाठाविषयी आता आपण थोडा अभ्यास करूया. व्यवसायाचे जागतिकीकरण. व्यवसायाचे जागतिकीकरण म्हणजे काय? तर देशाच्या सीमारेखा ओलांडून वस्तू व सेवांच्या देवाणघेवाणीचा व्यवहार करणे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार करणे म्हणजे व्यवसायाचे जागतिकीकरण. तर पहा, देशाच्या सीमारेखा ओलांडून वस्तू आणि सेवा यांची देवाणघेवाण करणे. थोडक्यात सांगायचे झाल्यास जागतिकीकरण म्हणजे काय? तर भारताची अर्थव्यवस्था जगाच्या अर्थव्यवस्थेशी जोडणे. भारताची अर्थव्यवस्था जगाच्या अर्थव्यवस्थेशी जोडणे म्हणजेच जागतिकीकरण हा याचा थोडक्यात अर्थ होऊ शकतो. तर पहा, जागतिकीकरणाचे फायदे काय आहेत आम्हाला? तर आज जागतिकीकरणामुळे जगातील कोणत्याही देशातील वस्तू आपणाला सहजपणे आज उपलब्ध होऊ शकते किंवा आपल्या देशातील वस्तू जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी या जागतिकीकरणाचा फार मोठा उपयोग आपणाला झालेला आहे. तर प्रथमतः जागतिकीकरणाचे उद्देश आपण पाहूया. तर जागतिकीकरणाच्या उद्देशामध्ये प्रथम उद्देश येतो देशाबाहेर वस्तू व सेवांची देवाणघेवाण करणे. काय म्हणतात? पहिलं, देशाबाहेर वस्तू व सेवांची देवाणघेवाण करणे हा जागतिकीकरणाचा पहिला उद्देश आहे. त्याचबरोबर भांडवल, माहिती आणि तंत्रज्ञान यांचा आंतरराष्ट्रीय प्रवाह वाढविणे. काय म्हटले पहा? भांडवल, माहिती आणि तंत्रज्ञान यांचा आंतरराष्ट्रीय प्रवाह वाढविणे हे दुसरं उद्दिष्ट आहे. त्याचबरोबर जगभर बाजारपेठा स्थापन करणे म्हणजेच जगातील इतर देशांमध्ये आपल्या बाजारपेठा स्थापन करणं हा सुद्धा एक जागतिकीकरणाचा महत्त्वाचा उद्देश आहे. कमी खर्चात जगाच्या कोणत्याही भागात वस्तूंचे उत्पादन करणे. काय म्हणतात पहा? कमी खर्चात जगाच्या कोणत्याही भागात वस्तूंचे उत्पादन करणे हे जागतिकीकरणाचं चौथं उद्दिष्ट आहे. यानंतर आपण जागतिकीकरणाचे सकारात्मक फायदे बघूया. पहा, जागतिकीकरण सर्वांनाच अतिशय उपयोगी झालेलं आहे. त्यामुळे त्याचे सकारात्मक फायदे आहेत, त्याचबरोबर नकारात्मक फायदे सुद्धा आहेत. प्रत्येक गोष्टीमध्ये मेरिट्स अँड डिमेरिट्स हे असतातच. जागतिकीकरणामध्ये सुद्धा त्याचे मेरिट्स पण आहेत आणि डिमेरिट्स पण आहेत. यामध्ये आपण प्रथमतः जागतिकीकरणाचे मेरिट्स पाहूया म्हणजेच सकारात्मक परिणाम पाहूया. तर पहा, जागतिकीकरणामुळे आर्थिक विकासात वाढ होते, उत्पादन आणि सेवांची व्याप्ती वाढते. जागतिकीकरणाचा पहिला सकारात्मक परिणाम काय आहे? तर आर्थिक विकासात वाढ होते आणि उत्पादन व सेवांची व्याप्ती वाढते. दुसरा सकारात्मक परिणाम असा आहे की जागतिकीकरणामुळे लोकांचे राहणीमान उंचावते. पहा, जागतिकीकरणामुळे काय होतं? तर लोकांना सहज नोकरी उपलब्ध होऊ शकते, लोकांचं उत्पन्न वाढू शकतं, त्यामुळे लोकांच्या राहणीमानामध्ये सुधारणा होऊ शकते. एखादी विशिष्ट वस्तू जगभरात कुठेही आपणाला सहज उपलब्ध होऊ शकते. याचं सध्या एक उत्तम उदाहरण म्हणजे काय असेल? तर आज वापरात आलेले वेगवेगळ्या कंपन्यांचे मोबाईल पहा, आपण आज जे मोबाईल्स वापरतो यामध्ये प्रत्येक
कंपनी ही वेगळ्या देशाची आहे. काही कंपन्या मेड इन चायना आहेत, मेड इन जपान आहेत, मेड इन अमेरिका आहेत. अशा वेगवेगळ्या देशांच्या वस्तू आपल्या देशात आपल्याला सहज उपलब्ध होतात. हा सुद्धा जागतिकीकरणाचा एक सकारात्मक परिणाम आहे. त्यानंतर जागतिकीकरणामुळे राष्ट्रीय उत्पन्न वाढीला लागते. म्हणजे आपल्या देशाचं एकूण राष्ट्रीय उत्पन्न जे आहे, ह्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा महसूल मिळू शकतो. त्यामुळे देशाचं राष्ट्रीय उत्पन्न वाढायला लागतं. लोकांना दुसऱ्या देशातील कार्यक्षेत्र उपलब्ध होते. काय म्हटलं पाहिजे, लोकांना दुसऱ्या देशातील कार्यक्षेत्र उपलब्ध होते. याचाच अर्थ काय, दुसऱ्या देशात जाऊन आपण नोकरी धंदा करू शकतो. आणि हा सर्व चमत्कार जागतिकीकरणाचा आहे. व्यापारात स्पर्धा निर्माण होऊन वस्तूंच्या किमतीत कमी किंवा नियंत्रित राहतात. जागतिकीकरणामुळे व्यापारात स्पर्धा होते, स्पर्धा वाढते आणि या वाढलेल्या स्पर्धेमुळे वस्तूंच्या किमती स्थिर राहण्याला किंवा वस्तूंच्या किमती कमी होण्याला याचा लाभ होऊ शकतो. त्यामुळे सर्वसामान्य माणसाला सुद्धा त्या वस्तूंची, त्या सेवांची उपलब्धता सहज शक्य होऊ शकते. वस्तूंच्या उत्पादनात कौशल्य वापरून विविध प्रकारच्या वस्तू तयार करता येतात. हे पुढचा सकारात्मक परिणाम आहे. पहा, वस्तूंच्या उत्पादनामध्ये कौशल्य, कला वापरून आपण ती वस्तू अतिशय सुरेख, सुंदर कशी बनवता येईल ह्याकडं आपला कल जाऊ शकतो. परत वेगवेगळी राष्ट्रे आर्थिकदृष्ट्या एकमेकावर अवलंबून राहिल्यामुळे त्यांच्यातील सामाजिक व राजकीय संबंध सुधारतात. तर जागतिकीकरणामुळे ज्या ज्या राष्ट्रांमध्ये आपले व्यापारी संबंध आहेत, अशा राष्ट्रांमध्ये सामाजिक आणि आर्थिक राजकीय संबंध वाढायला मदत होते. तर असे काही हे जागतिकीकरणाचे सकारात्मक परिणाम आहेत. आता मी सुरुवातीला सांगितलेलं होतं, प्रत्येक वस्तूचे सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही परिणाम होऊ शकतात. आता जसे आपण आता सकारात्मक परिणाम पाहिलेले आहेत, तसेच काही नकारात्मक परिणाम सुद्धा आपल्याला इथं पाहावे लागणार आहेत. पहा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिला नकारात्मक परिणाम काय होऊ शकेल जागतिकीकरणाचा, तर जागतिकीकरणामुळे बालकामगार व गुलामगिरीची संख्या वाढायला लागते. याचाच आणखी एक अर्थ होऊ शकतो की बऱ्याचशा कंपन्या अशा आहेत की परराष्ट्रातील पांढरपेशा लोकांना, कमी पगारामध्ये काम करणाऱ्या लोकांना इथं कामावर ठेवू शकतात. त्यामुळे आपल्या देशात बेरोजगारी येऊ शकते, गुलामगिरी येऊ शकते. परत बाजारपेठेमध्ये तीव्र स्पर्धा निर्माण झाली. याचा परिणाम व्यवसायामध्ये अवैध कारभार सुरू झाले, काळे धंदे सुरू होऊ शकतात. म्हणजे एक दुसऱ्या राष्ट्रामध्ये जी व्यापारी स्पर्धा निर्माण होऊ शकते, त्या स्पर्धेमुळे बेकायदेशीर धंद्यांना ऊत येऊ शकतो. दहशतवाद आणि गुन्हेगारांना सहाय्य होऊ शकते. औद्योगिक जागतिकीकरणामुळे दहशतवाद वाढीला लागू शकतो, वेगवेगळे गुन्हे वाढू शकतात. आणि याचं ताजं उदाहरण आपल्या देशानं देश दररोजच सहज भोगत आहे. दहशतवादाचा परिणाम जो आहे हा जागतिकीकरणामुळेच उद्भवलेली एक समस्या आहे आपली. पुढचा महत्वाचा नकारात्मक परिणाम असा आहे की लोक जंक फूडच्या मागे लागले आहेत. त्यामुळे बरेचसे आपल्या देशातील पूर्वीच्या लोकांना माहीत नसलेले सुद्धा काही खाद्यपदार्थ आज आपल्याला पाहायला मिळत आहेत. उदाहरणार्थ बर्गर, जंक फूड यासारखे पाश्चिमात्य खाद्यपदार्थ आपल्याला मिळत आहेत आणि त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर सुद्धा होत आहे. जागतिकीकरणाचा आणखी एक भयानक परिणाम म्हणजे या जागतिकीकरणामुळे वेगवेगळ्या प्रकारची रोगराई पसरत आहे. पारंपरिक अन्नपदार्थ लुप्त होत चाललेले आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे रोगराई पसरत आहे. त्यामध्ये आताचं सध्याचं ताजं उदाहरण म्हणजे कोरोना. हा सुद्धा जागतिकीकरणाचाच एक नकारात्मक परिणाम सुद्धा आपण म्हणू शकतो. सध्या जग ज्या कोरोना सारख्या महामारी विरुद्ध लढत आहे, हा सुद्धा जागतिकीकरणाच्या नकारात्मक परिणामाचाच एक भाग इथं होऊ शकतो.
त्यानंतर जागतिकीकरणामुळे श्रीमंत आणि गरिबीची दरी वाढत चाललेली आहे. वेगवेगळे व्यवसाय करणारे श्रीमंत लोक जे आहेत त्यांची दिवसेंदिवस श्रीमंती वाढत चाललेली आहे. तर गरीब जो आहे हा दिवसेंदिवस गरिबीकडेच वाटचाल करत चाललेला आहे. म्हणजे अशी श्रीमंत आणि गरिबीची दरी वाढत चाललेली आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या जीवघेण्या आजारांचा प्रसार होऊ लागला आहे. असे काही नकारात्मक परिणाम या जागतिकीकरणाचे आहेत. या जागतिकीकरणाचाच एक भाग म्हणून जागतिक व्यापार संघटना पुढे आलेली आहे, ज्याला आपण वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन म्हणू शकतो. जागतिक व्यापारी संघटना. ह्या जागतिक व्यापारी संघटनेची स्थापना 1 जानेवारी 1995 ला अस्तित्वात आली. जगभरातील एकूण 164 देश या जागतिक व्यापारी संघटनेचे सदस्य आहेत. या जागतिक व्यापारी संघटनेचे कार्यालय स्वित्झर्लंड मधील जिनेवा येथे आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं या जागतिक व्यापारी संघटनेचं कार्य म्हणजे ही संघटना हे जे 164 सभासद राष्ट्र जे आहेत त्या सभासद राष्ट्रांची दर 2 वर्षाला एकदा सभा आयोजित करते आणि त्या सभेमध्ये योग्य ते रूपरेषा आखून पुढे जागतिकीकरणाला कशा पद्धतीने वाव दिला जाईल याविषयी चर्चा आखली जाते. जागतिक व्यापार संघटनेची प्रमुख उद्दिष्टे पहा. ही जागतिक व्यापारी संघटना जी स्थापन करण्यात आलेली आहे त्या संघटनेची सुद्धा काही महत्त्वाची उद्दिष्टे आहेत. 3 उद्दिष्ट मी तुम्हाला आता सांगणार आहे. तर पहिलं उद्दिष्ट असं आहे की जागतिक व्यापारी करारांचा कारभार पाहणे. म्हणजे जागतिक व्यापारी संघटनेमध्ये जे सभासद राष्ट्रीय आहेत त्यांच्यामध्ये जो करार झालेला आहे त्या करारावर लक्ष ठेवणे किंवा त्या करारांचा कारभार पाहणं हे सुद्धा जागतिक व्यापारी संघटनेचं एक प्रमुख उद्दिष्ट आहे. दुसरं आहे व्यापारी तडजोडीची बोलणी करणे. सभासद राष्ट्रामध्ये जो व्यापार चाललेला आहे त्या व्यापाराची बोलणी करणे. व्यापारी वादविवाद सोडविणे. म्हणजे व्यापारामध्ये ज्या राष्ट्रामध्ये जे वेगवेगळ्या पद्धतीचे वादविवाद आहेत, भांडणतंटे आहेत, ते भांडणतंटे सोडविण्याचं कार्य सुद्धा या जागतिक व्यापार संघटनेचं आहे. पुढचं उद्दिष्ट आहे मुक्त आणि स्वतंत्र व्यापारावर जोर देणे. म्हणजे हे सभासद राष्ट्र जे आहेत या सभासद राष्ट्रांच्या मध्ये मुक्त आणि स्वतंत्र व्यापार करण्यावर भर देणे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यापारातील कर कमी करणे. जो आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये जो आयात निर्यात कर असतो तो आयात निर्यात कर कमी करणं हे सुद्धा एक या जागतिक व्यापार संघटनेचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. साधन संपत्तीचा समर्थपणे उपयोग करून घेऊन उत्पादन आणि व्यापाराचा विस्तार करणे. काय म्हटलेलं पहा, उपलब्ध साधन संपत्ती जी आहे या साधन संपत्तीचा योग्य तो वापर करून उत्पादन आणि व्यापाराचा विस्तार करणे, व्यापार वाढवणे हे सुद्धा या जागतिक व्यापार संघटनेचं एक उद्दिष्ट आहे. त्यानंतर विकसनशील सामान्य दर्जाच्या सदस्यांना तांत्रिक सहाय्य व प्रशिक्षण देणे. काय म्हटले पाहिजे, विकसनशील सामान्य दर्जाच्या सदस्यांना म्हणजे संयुक्त राष्ट्र या जागतिक व्यापार संघटनेची जी सदस्य राष्ट्रे आहेत त्या सदस्य राष्ट्रामध्ये जी सामान्य दर्जाची सदस्य राष्ट्रे आहेत अशा राष्ट्रांना तांत्रिक सहाय्य पुरवून त्यांना प्रशिक्षण देणे हे सुद्धा या जागतिक व्यापारी संघटनेचं एक प्रमुख उद्दिष्ट आहे. त्याचबरोबर इतर आंतरराष्ट्रीय संस्थांशी सहकार्याने वागणे. ज्या काही इतर आंतरराष्ट्रीय सहकारी संस्था ज्या आहेत त्यांच्याशी सहकार्यानं आपलेपणानं वागणं हेही या जागतिक व्यापारी संघटनेचं प्रमुख उद्दिष्ट आहे. त्याचबरोबर जागतिक व्यापार संघटनेची इतरही काही उद्दिष्टे आहेत. बघूया ती इतर काही उद्दिष्टे काय आहेत ती. जीवनावश्यक खर्च कमी करून सदस्य राष्ट्रांचे राहणीमान उंचावणे. काय म्हटलेलं पाहिजे, जीवनावश्यक खर्च कमी करून म्हणजे जो आपण खर्च करत आहोत त्या खर्चामध्ये कपात आणली पाहिजे आणि
जी सदस्य राष्ट्रे आहेत, जागतिक व्यापारी संघटनेची जी सदस्य राष्ट्रे आहेत त्यांचं राहणीमान उंचावणे. त्याचबरोबर सदस्य राष्ट्रांमधील वादविवाद मिटवून व्यापारी ताण कमी करणे. म्हणजे जी जागतिक व्यापार संघटनेची जी सदस्य राष्ट्रे आहेत त्यांच्यामध्ये जो वाद आहे, त्यांच्यामध्ये जो ताणतणाव आहे तो कमी करणं. आर्थिक विकास व रोजगाराला उत्तेजन देणे. सभासद राष्ट्रांचा आर्थिक विकास करणे, सभासद राष्ट्रातील लोकांना रोजगार उपलब्ध करून देणे, हे सुद्धा जागतिक व्यापारी संघटनेचं एक उद्दिष्ट आहे. आंतरराष्ट्रीय व्यवसायाचा खर्च कमी करणे, चांगला राज्यकारभार करण्यासाठी प्रोत्साहन देणे आणि सदस्य राष्ट्रांमध्ये शांतता व स्थैर्य निर्माण करणे, स्थिरता निर्माण करणे, अशी काही जागतिक व्यापारी संघटनेची इतर उद्दिष्टे आहेत. तर या सर्व उद्दिष्टांची पूर्तता करून आपण जागतिक व्यापार यशस्वी केला तर जागतिकीकरणाचा आपला जो उद्देश आहे तो सहज साध्य होऊ शकतो. तर या पाठावर काही महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्या प्रश्नावर तुम्ही लक्ष दिला तर तुमचा अभ्यास या पाठाविषयी व्यवस्थित होऊ शकेल. तर यामध्ये माझ्या माहितीनुसार मी 1 मार्कसाठी 2 प्रश्नांना इथं महत्त्व दिलेलं आहे. ते म्हणजेच पहिला आहे जागतिकीकरण म्हणजे काय. दुसरा प्रश्न असा येऊ शकतो की जागतिक व्यापार संघटनेचे कार्यालय कोठे आहे. त्याचबरोबर या पाठावर 2 किंवा 3 मार्कासाठी काही प्रश्न मी इथं काढलेले आहेत. त्यामधला पहिला प्रश्न असा येतो की जागतिकीकरणाच्या सकारात्मक परिणामांची यादी करा. जागतिकीकरणाच्या सकारात्मक परिणामांची यादी करा. याच्यामधला दुसरा प्रश्न असा आहे की जागतिकीकरणाच्या नकारात्मक परिणामांची यादी करा. या 2 प्रश्नाव्यतिरिक्त तिसरा प्रश्न असाही येऊ शकेल, जागतिक व्यापारी संघटनेची उद्दिष्टे लिहा. हे 3 प्रश्न जे आहेत, हे 3 प्रश्न 2 मार्कासाठी किंवा 3 मार्कासाठी 3 पैकी एखादा शक्य होऊ शकेल. तरी आपण ह्या तिन्ही प्रश्नांचे महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते लक्षात ठेवलं तर हा पाठ आपल्याला सहज सोपा होऊ शकेल. धन्यवाद. सबस्क्राईब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.